नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण रिसर्च ॲप्टिट्यूडवरती पी-वाय-क्यूज डिस्कस करणार आहोत, जे की 2019 पासून पुढचे असणार आहेत. मागील सेशनमध्ये आपण 2017 आणि 18चे क्वेश्चन्स पाहिले होते. आज आपण 19 आणि त्याच्या पुढचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. सो सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहायचं आहे. ड्यू टू सम रिझन आपण आज लाईव्ह घेऊ शकलो नाही आहे. त्यामुळे रेकॉर्डेड आपल्याला पाहायचं आहे. 23 जून 2019चे प्रश्न आपण बघतोय. If one variable is measured on nominal scale and other variable is measured on interval scale, जर एक व्हेरिएबल नाममात्र स्केलवर मोजले आणि दुसरे व्हेरिएबल इंटरवल स्केलवर मोजले गेले तर योग्य संशोधन पद्धत कोणती असेल? एक्सपेरिमेंटल, केस स्टडी, क्रॉस सेक्शनल की कोरिलेशनल? ओके, एक्झाम मध्ये तर ऑप्शन ए दिला होता, बट ऍक्च्युली याचा राईट आन्सर डी असायला पाहिजे. कारण जेव्हा व्हेरिएबल म्हणजे नॉमिनल स्केलवर मोजला जातो, जसं की लिंग असेल, पुरुष स्त्री, है ना, म्हणजे नॉमिनल स्केलमध्ये काय होतं, एका गोष्टीला आपण दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड करत असतो. जसं की लिंग असेल तर त्याला पुरुष आणि स्त्री या दोन गोष्टीमध्ये, आणि दुसरा जो आहे तो इंटरवल स्केलवर मोजला जातो, राईट. जसं की तापमान असेल, बरोबर, तेव्हा त्यांच्यामधलं रिलेशन आहे ते आपण काय करत असतो, तपासत असतो. मग इंटरवल स्केल आणि व्हेरिएबल स्केल याच्यामधलं जर संबंध तपासायचा असेल तर त्याला कोरिलेशनल मेथडमध्येच करावं लागतं. आता कोरिलेशनल मेथड जी आहे हे दोन व्हेरिएबल मध्ये यांचं रिलेशन पाहत असतं, है ना, आणि ते रिलेशन मोजण्याची पद्धत आहे कोरिलेशनल मेथड. आलं लक्षात? त्यामुळे ऑप्शन डी हे जास्त करेक्ट असायला पाहिजे, ए नाही. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते चांगल्या गृहीतकाचे वैशिष्ट्य नाही विचारले? चाचणी क्षमता, वस्तुनिष्ठता, गुंतागुंत की संकल्पनात्मक स्पष्टता? है ना, तर याचा राईट आन्सर आहे गुंतागुंत, म्हणजे कॉम्प्लेक्सिटी ज्याला आपण म्हणतो, राईट. गुड हायपोथेसिस म्हटलं की त्याच्यामध्ये तर्क आला, है ना, किंवा गृहीतक जो स्पष्टपणे तपासता येणार असेल, वस्तुनिष्ठ असेल आणि योग्य कन्सेप्टवर आधारित असेल, बरोबर ना. त्यामुळेच गुंतागुंत हे नाही असं सांगितलेलं आहे, वैशिष्ट्य नाही. ठीक आहे, पुढे बघा. फ्रिक्वेन्सी वितरणाचा मध्य आणि मध्यक्रम अनुक्रमे 20 आणि 22 असल्यास वितरणाचा मोड कोणता असेल? 21, 16, 26 की 1? तर याचा असेल 26. Dialogue method of discovering the truth was given by प्लॅटो, सोक्रेटिस, फ्रोबेल की हर्बर्ट? सत्य शोधण्याची संवाद पद्धत कोणी दिलेली आहे? प्लॅटो, सोक्रेटिस, फ्रोबेल की हर्बर्ट? हा, तर हे दिलेले आहे ऑप्शन बी, सोक्रेटिसने. अलग लक्षात. डायलॉग मेथड असेल किंवा संवाद पद्धत म्हणा त्याला, है ना, हे ट्रुथ शोधण्यासाठी म्हणजे सत्य शोधण्यासाठी एक टीचिंग पद्धत आहे, ठीक आहे, जी सॉक्रेटिस यांनी मांडलेली आहे. अलग लक्षात. बघा याच्यामध्ये काय असतं किंवा हे कसे असते बघा. सॉक्रेटिस काय करतात, हा प्रश्नोत्तराद्वारे म्हणजे क्वेश्चन अँड आन्सर यांचा संवाद करतो. विद्यार्थी है ना असतील तर सतत प्रश्न विचारून त्याच्याकडून योग्य उत्तर शोधून घेणे हे त्यांची पद्धतीचे वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, सॉक्रेटिक मेथड असे सुद्धा याला म्हटलं जातं, राईट. यामध्ये शिक्षक कोणतेही थेट उत्तर देत नाही पण विचारांना चालना देत असतात. त्यामुळे ऑप्शन बी आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न, युजिंग समवन एल्स रिसर्च विदाउट ड्यू एक्नॉलेजमेंट इज कॉल्ड. योग्य पोचपावती शिवाय दुसऱ्याचे संशोधन वापरणे याला काय म्हटलं जातं? तर सरळ सरळ उत्तर आहे याला प्लॅजरिझम म्हटलं जातं. ठीक आहे, कॉपीराइट वेगळा आहे, पेटंट वेगळा आहे, पब्लिकेशन हा याचा सुद्धा कन्सेप्ट वेगळा आहे. प्लॅजरिझम हा टोटली त्याच्याशी रिलेटेड आहे ज्यामध्ये कॉपी पकडली जाऊ शकते. आलं लक्षात? त्याला प्लॅजरिझम म्हणतात. पुढचा प्रश्न आहे 27 डिसेंबर 2020च्या एक्झामिनेशन मधला. प्रायोगिक संशोधनाची उद्दिष्टे आहे ते डॉट 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 आहे. ठीक आहे, मग ते काय आहे? एस्टॅब्लिश association between variables, describe variables, study the application of theory, study trend analysis. ठीक आहे, तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए.
व्हेरिएबल्स दरम्यान संबंध स्थापित करणे. आलं लक्षात? एक्सपेरिमेंटल रिसर्च आर एम टू व्हेरिएबल्सच्या दरम्यान संबंध स्थापित करणे. ओके, पुढचा प्रश्न 27 डिसेंबर 2020 मधलाच आहे. न घेतलेल्या मर्यादा संशोधक असे म्हणतात. काय म्हणतात? लिमिटेशन लेट डाऊन बाय द रिसर्चर आर कॉल्ड ॲज ऑब्जेक्टिव्स, डिलिमिटेशन्स, ॲझम्पशन्स की हायपोथेसिस. ठीक आहे, त्याला म्हटलं जातं ऑप्शन बी सीमांकन, डिलिमिटेशन्स. आलं लक्षात? पुढे फॉर एनी फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन 50th पर्सेंटाईल अँड डॉट 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 आर सेट. कोणत्याही वारंवारता वितरणासाठी 50व्या पर्सेंटाईल आणि डॉट 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 हे समान आहेत. मीन, मेडियन, क्वार्टाईल डेव्हिएशन की स्टँडर्ड डेव्हिएशन. मग 50th म्हणले तर म्हणजे 50% असणार ते, बरोबर ना? 50th पर्सेंटाईल असेल तर 50% असणार आहे. तो मध्यभागी असल्यावर तो मेडियनच म्हणणार त्याला आपण, राईट? कारण मेडियन जर म्हटलं तर 50th पर्सेंटाईल असतो, म्हणजेच 50% डेटाच्या किमतीच्या आधी आणि 50% डेटा त्याच्या नंतर असतो, बरोबर? म्हणजे 50% लिहिलेलं आहे त्याच्या आधी आणि 50% त्याच्या नंतर. मग त्याचा मधला भाग जो आहे त्याला काय म्हटलं जातं? मेडियन. ठीक आहे, पुढचा प्रश्न. एक संशोधक पूर्वीच्या शोध निबंधाचा डेटा वापरतो आणि नवीन शोध निबंध प्रकाशित करतो. हे डॉट 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 आहे, म्हणजे हे काय आहे? एथिक्स आहे, नैतिकता आहे की अनैतिकता आहे की परवानगी आहे की योग्य आहे? है ना? तर ऑब्विसली हे काय आहे? अनैतिक आहे. कसं आहे? अनैतिक. जर एक संशोधक एखाद्या आधीच्या संशोधनाचा डेटा वापरत असेल आणि त्याचे योग्य श्रेय सुद्धा देत नसेल, तर तो डेटा आपल्या नावे प्रकाशित करत असेल तर ते अशुद्ध आहे किंवा अनएथिकल आहे किंवा अनैतिक आहे. ठीक आहे, सोक्रेटिसने दिलेल्या डॉट 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 सत्य शोधण्याची पद्धत. एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन, क्रिटिसिझम, डायलॉग. सोक्रेटिस हॅज गिवन डॉट डॉट मेथड ऑफ डिस्कवरिंग द ट्रूथ. तर ते आहे डायलॉग मेथड. कुठली मेथड? डायलॉग मेथड. सोक्रेटिसने सत्य शोधण्यासाठी डायलॉग मेथड दिलेला आहे. ही जी पद्धत आहे है ना, याचा जो मेन ऑब्जेक्टिव्ह एम जो आहे है ना, तो क्वेश्चन्स म्हणजे प्रश्नोत्तर जे आहेत याच्या माध्यमातूनच सत्य शोधायचं आहे असं त्यांचं म्हणणं होतं. ठीक आहे, सोक्रेटिक मेथड म्हणा किंवा डायलॉग मेथड म्हणा, दोन्ही सेम आहेत. म्हणजेच डिस्कशनच्या प्रक्रियेद्वारे त्यांना ज्ञान प्राप्त करता येतं असं त्यांचं म्हणणं आहे. पुढील प्रश्न. संशोधकासाठी सर्वात आवश्यक गुणवत्ता म्हणजे डॉट 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 डॉट. बरोबर ना? मग काय आहे ते? वक्तशीरपणा, बुद्धिमत्ता, संशोधनात खरी आवड की स्वतःच्या विषयावर प्रभुत्व? ऑब्विसली संशोधनात खरी आवड. म्हणजे संशोधनात खरी आवड असेल तरच है ना पुढच्या गोष्टी होऊ शकतात. नाहीतर आवडच नसेल तर बाकी कितीही काही येत असेल तर त्याचा फायदा आहे का? नाही, काहीच फायदा नाही है ना. जेन्युइन इंटरेस्ट असला पाहिजे. संशोधकासाठी सर्वात महत्वाचा गुण जर म्हटलं, सत्य आणि प्रामाणिक, बरोबर? याच्यामध्ये रस त्याला जास्त असतो. त्यामुळे प्रत्येक रिसर्चची प्रोसेस करण्याच्या आधी रिसर्चरकडे इंटरेस्ट असला पाहिजे रिसर्च करण्यासाठी. तेव्हाच त्याला आपण रिसर्च पुढे करण्यासाठी अलाव करू शकतो किंवा तो करू शकतो. गुणात्मक संशोधनामध्ये रिफ्लेक्टिव्ह नोट्सच्या रेकॉर्डिंगला डॉट 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 म्हणतात. कोडिंग, मेमोइंग, डेकोडिंग की इन्स्ट्रक्शन्स? तर ते काय आहेत? मेमोइंग आहेत. त्याला काय म्हटलं जातं? मेमोइंग असं म्हटलं जातं, राईट? आता मेमोइंग म्हणजे काय? मेमोइंग म्हणजे गुणात्मक संशोधन, ज्यामध्ये संशोधकाने आपले निरीक्षण, विचार, भावना हे सर्व गोष्टी नोंदवलेल्या आहेत. आणि हे एक प्रकारचे रिफ्लेक्टिव्ह नोट्स आहेत जे संशोधक आपल्या संशोधक प्रक्रियेद्वारे किंवा प्रक्रियेच्या दरम्यान लिहित असतो, राईट? मेमोइंग. पुढे एक परिवर्तनीय शैक्षणिक उपलब्धी डॉट 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 रोजी मोजली जाईल. नाममात्र, इंटरवल, रेशो की ऑर्डिनल? म्हणजे नाममात्र, मध्यांतर, गुणोत्तर आणि ऑर्डिनल. तर याचा राईट आन्सर आहे ऑर्डिनल, ऑप्शन डी. समजते का?
ऑप्शन डी जे आहे याचं करेक्ट आन्सर होतं. पुढे आहे जर फ्रिक्वेन्सी वितरणामध्ये काही अत्यंत स्कोर असतील तर केंद्रीय प्रवृत्तीचे योग्य माप डॉट 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 असेल. मीन, मीडियन, मोड, रेंज. तर ऑब्विसली मीनच असणार आहे. राईट. पुढे अ रिसर्च पेपर इज बेस्ड ऑन. शोध निबंध डॉट डॉट सॉरी यावर आधारित आहे. कशावर? प्राथमिक डेटा, दुय्यम डेटा की वर्णनात्मक डेटा, है ना. तर याचा राईट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन सी. लक्षात, ऑप्शन सी याच्यामध्ये करेक्ट असणार आहे. म्हणजेच 1 आणि 2 प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा, डिस्क्रिप्टिव्ह डेटाचा इथे येत नाहीये, है ना. संशोधक पेपर काय करतो? प्राथमिक डेटा आणि सेकंडरी डेटा या आधारावर तो पेपर बनवत असतो किंवा बनवू शकतो. प्रायमरी डेटा म्हणजे काय? जे फ्रेश आहे, ज्याची न्यूज किंवा ज्याची इन्फॉर्मेशन पूर्णतः नवीन आहे. आणि सेकंडरी डेटा म्हणजे ज्यांनी कोणीतरी ऑलरेडी ते लिहून ठेवलेलं आहे आणि त्याचा वापर रिसर्चमध्ये केला जातो, त्याला सेकंडरी डेटा असं म्हटलं जातं. ठीक आहे.